नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत, काही आपण व्हेरायटी बघणार आहोत. व्हेरायटीनुसार आपल्या जो हरभरा आहे या हरभऱ्याचं वजन राहते. शेतकरी मित्रांनो, व्हेरायटीनुसार हे वाणाचं वजन, आपल्या हरभऱ्याचं वजन तिथलं असलंच पाहिजे, तेव्हाच कुठं आपल्याला उत्पादनात वाढ होते. आता समजा ना शेतकरी मित्रांनो, या चण्याने ब्रांचेस केले, फुटवे केले, भरपूर घाटे पण आले. हे बघा, माल पकडलेला आहे. आपण जर असा हरभरा केला तर तुम्हाला माल दिसणार आहे बघा, नाही का? घाट्याचा आकारही मोठा आहे. तर आज या हरभऱ्याला 72 दिवसचा कालावधी पूर्ण झालेला आहे, नाही का? आता समजा आपल्या हरभऱ्याने घाटेही पकडले आहे, ब्रांचेसही केले आहे आणि तो भरलाच नाही, आणि व्हेरायटीनुसार त्या दाण्याचं वजन, 100 दाण्याचं वजन तिथलं मिळालंच नाही, फुल ठस भरण झालीच नाही, तर आपल्याला उत्पादनात वाढ होईल का? नाही शेतकरी मित्रांनो, उत्पादनात वाढ होणार नाही. भरण ही खूप महत्त्वाची आहे. तुम्हीही तुमच्या शेतात हरभरा निघाल्यानंतर आपल्या 100 दाण्याचे वजन, दाणे राहतात, ठस दाणे, ते मोजायचे आणि पाहायचं. जर 100 दाण्याचं जो व्हेरायटीनुसार आपली ही व्हेरायटी आहे, या व्हेरायटीनुसार इथले दाण्याचं जर भरलं असेल तर समजून जायचं आपल्याला उतारा लागतो. सर्वच दाणे भरत नाही शेतकरी मित्रांनो व्यवस्थित. शेंड्यावरचे कमी ओलावा शेवट पडला की भरत नाही. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहूया की व्हेरायटीनुसार आपल्या 100 दाण्याच्या हरभऱ्याचे वजन किती राहते, हे आज बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर चलूया पुढे, सुरू करूया आपण. तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिला चना आहे शेतकरी मित्रांनो, चाफा 816. या परिपक्व होण्याचा जो कालावधी आहे ना शेतकरी मित्रांनो, या चण्याचा 100 ते 105 दिवसात येतो, हार्डली 110 दिवस. आणि याचे 100 दाण्याचे वजन आहे शेतकरी मित्रांनो 14 ते 15 ग्राम. आणि हा शेतकरी मित्रांनो, कोणी शेतकरी मित्रांनी लागवड करावा, लवकर तयार होणारं वाण आहे. कोरडो जमिनीत लवकर ते, ज्या शेतकरी मित्रापाशी पाण्याची सोय नाही आहे त्या शेतकरी मित्रांनो या वाणाचा अवलंब करावा पेरणीसाठी. चांगली वाण आहे शेतकरी मित्रांनो हे. आणि दुसरी वाण आहे शेतकरी मित्रांनो BDN 93. आणि याचा पण कालावधी शेतकरी मित्रांनो 100 ते 105 दिवसाचा आहे. आणि याचे पण वजन 14 ते 15 ग्राम आहे शेतकरी मित्रांनो. आणि हा मर रोगास प्रतिबंधक आहे, कोरडो लागवडीसाठी योग्य आहे. या फुटण्यासाठी योग्य आहे शेतकरी मित्रांनो. या फुटण्यासाठी रंगाची, दाण्याचा जो रंग आहे तो गुलाबी आहे. या पण कोरडोसाठी मस्त बेस्ट आहे. आणि तिसरं जे G5, या 115 ते 125 दिवसात येतो शेतकरी मित्रांनो. आणि याचं जे वजन आहे, 100 दाण्याचं वजन 28 ते 29 ग्राम आहे. 28 ते 29 ग्राम आहे. आणि हा ओलताखाली आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकरी मित्रांजवळ पाण्याची ओलताची सोय आहे, या ओलताखाली लागवडीसाठी योग्य आहे. दाण्याचा रंग पिवळसर गरडा येतो या वाणाचा रंग. या जेवढं विहिरीची सोय आहे, पाण्याची, तुषार सिंचनची सोय आहे, या वाणाची निवड करून पेरणी करावी शेतकरी मित्रांनो. याला पाणी जास्त पाहिजे, त्या शेतकऱ्यांनी याची लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांजवळ पाणी नाही आहे त्या शेतकऱ्यांनी लागवड करावी नाही. तर आता शेतकरी मित्रांनो, विजया फुलेची एक वाण आहे शेतकरी मित्रांनो 8111. तर याचं वजन आहे 100 दाण्याचं 15 ते 16. ह्या कोरडवाहू शेतकरी मित्रांनो, मोर रोगास प्रतिबंध, कोरडवाहू तसेच ओलताखाली चांगला येतो. दाण्याचा रंगही पिवळसर करडा, म्हणजे कोरडवाहू घेता येतो तसेच ओलताखाली पण घेता येतो. या चांगलं बेस्ट वाहन आहे. आणि पाचवं वाहन आहे शेतकरी मित्रांनो AKGS1. ह्या पण 105 ते 110 दिवसाचा आहे. याचा 100 दाण्याचा जो वजन आहे 15 ते 16 ग्राम आहे शेतकरी मित्रांनो. कोरडवाहू ओलताखाली पेरणीस उपयुक्त आहे. चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो. आणि याचा दाण्याचा रंग आहे हिरवा. चांगला चना आहे हा. ज्या शेतकरी मित्रांनी पेरला असेल नक्की कमेंट करा. तर आता नेक्स्ट आहे हरभरा. नेक्स्ट वाण आहे जाकी 9218. जसा आपण आता ह्या पेरलेला आहे बघा, ह्या जाकी 9218. आपण बरेचसे शेतकरी मित्र जाकी 9218 हरभऱ्याची लागवड करतात.
आणि याचा जो कालावधी आहे 105 ते 110 दिवसाचा, 115 हे दिवस लागतात आपल्या जमिनीनुसार. आणि याचे वजन जे आहे ना शेतकरी मित्रांनो, 100 दाण्याचे 22 ते 26 ग्राम आहे. 22 ते 26 ग्राम. ह्या चना नाही का शेतकरी मित्रांनो, मर रोग प्रतिबंधक, टपोर दाण्याचा आणि कोरडो तसेच खाली चांगला येणारा फिक्कट करड्या रंगाचे दाणे येतात. त्याचा फिक्कट करड्या रंगाचे दाणे तुम्ही बघितला असाल तर असा ह्या चना आहे. बरेचसे शेतकरी मित्र याची लागवड करतात. जसा आपला ह्या चना बघा, जसा हा आपला चना आहे जॅकी 9218, याचा रंग फिक्कट रंग करड्या रंगाचा आहे आणि याचे 100 दाण्याचे वजन 22 ते 26 ग्राम आहे. आणि इथले जर आपले परिपक्व दाणे भरले तर नक्कीच आपल्याला उतारा येतो शेतकरी मित्रांनो. आणि नेक्स्ट आहे आपलं दुसरं हरभरा आहे आपला साकी 9516. पहिला जाकी झाला, दुसरा साकी 9516. याचं पण वजन शेतकरी मित्रांनो 16 ते 18 ग्राम आहे 100 दाण्याचे. ह्या पण मर रोगास प्रतिबंधक आहे. दाण्याचा रंग पिवळसर करडा आहे. तर अशा पद्धतीनं असे हे काही वाहन आहे शेतकरी की कमेंट करा याच्यातून तुम्ही कोणती व्हेरायटी पेरलेली आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, एक म्हणजे एक वैशिष्ट्य असते हरभऱ्याचं, म्हणजे वलताखाली पेरणीसाठी आणि कोरडो पेरणीसाठी. आणि कोणता चना कोरडो जर पेरला तर जास्तीत जास्त उत्पादन येत आणि मर रोगात प्रतिबंधक राहतो, तो मरत नाही, नाही का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो चना आहे ना शेतकरी मित्रांनो बघा, हा आपला चना आहे जॅकी 9218. ज्या शेतकऱ्यांनी हे हरभरा पेरला असेल ना, जरी आपल्या हरभऱ्याने फुटवे केलेले आहे, जसं आपला हे बघा हरभरा आहे ना, किती फुटवे केलेले आहे हे बघा, किती फुटवे आहे हे बघा, बुडातून फुटवे बघा. एकच झाड आहे आणि ब्रांचेस पण आहे, खूप आहे. आता हे घाटे पकडलेले आहे आपल्या हरभऱ्यानी, हे घाटेच नाही भरले, याची भरण क्षमता ठसच नाही असली, याचं वजनच नाही वाढलं तर आपल्याला उत्पादन होईल का शेतकरी मित्रांनो? नाही होत उत्पादन. म्हणून तर शेवटचं पाणी आपल्याला केव्हा द्यायचे आहे, जेव्हा आपला हरभरा 70 ते 75% घाटे भरण अवस्थामध्ये पाणी द्यायचे आहे. कारण की आता जर तुम्ही पाणी दिलं, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे घाटे फोसट आहे, भराचा हरभरा जमीन उरलेली आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशी चिंता आहे की पाणी द्यावं की नाही द्यावं. कारण की आपल्या हरभऱ्याने बघा कलर चेंज केलेला आहे, पूर्ण कलर चेंज. कारण की माल पकडला आहे आपल्या हरभऱ्याने, घाटे पकडले, पण घाटे भरायचे आहे, पोचट आहे. या अवस्थामध्ये पाणी देऊ नका. हे नॅचरल प्रक्रिया आहे, हे नॅचरल प्रक्रिया आहे. काळा पडणारच आहे, फुल दिसणारच आहे, घाटे दिसणारच आहे शेतकरी मित्रांनो. पाणी देऊ नका. पाणी केव्हा द्या, जेव्हा हे घाटे तुम्हाला हे बघा, एकच झाड आहे हे, याला किती ब्रांचेस आहे, भरपूर ब्रांचेस आहे का नाही. हे घाटे भरू द्या, याच्यात जीव पडले आहे बघा, तुम्हाला दिसते उन्हीच्या साईने याच्यात जीव पडले आहे, पण भराचा आहे बघा. हे भरू द्या. एका घाड्यामध्ये 2-2 दाणे येतात. हे भरणीनंतर तुम्ही पाणी द्या. कारण की शेतकरी मित्रांनो, पाणी देताना बरेचसे शेतकरी म्हणजे कमेंट पण आलेले आहे, त्यांना अनुभव आहे की पाणी आपण जेव्हा शिप उचलतो तेव्हा घाटे फुटतात, बरंचसं नुकसान होते. म्हणून जेव्हा आपण शिप उचलताना खालचे घाटे फुटतात शेतकरी मित्रांनो, आपलं लक्ष नाही राहत, कारण की दिसत नाही, नाही का. तर घाटे फुटले नाही पाहिजे, म्हणूनच ते पहिले भरू द्यायचे. आणि पाण्याचं योग्य नियोजन करताना तीच पद्धत आहे, घाटे भरण अवस्थामध्ये पाणी द्यावे. जर घासामध्ये पाणी जर दिलं तर वेळ लागतो घाटे भरणीला. जे काही फुल आलेले आहे ते फुलाची गळ होईल, कारण की पहिले जमीन उरलेली आहे, आपण पाणी देऊ, मुया थोड्या ढिला होतात शेतकरी मित्रांनो आणि फुलांची गळ होते. म्हणून आपल्याला माल पहिले कव्हर करून घ्यायचा आहे, कारण की झाडाचं आयुष्यमान कमी कमी होत चाललं का नाही. म्हणूनच आपण पहिले माल कव्हर करून घ्यायचा, नंतर पाणी द्यायचं. नंतर जे काही शेवटची शेंड्यावरची घाटी आहे, हे बघा, हे जे शेवटची घाटी आहे ना, नंतर हे शेवटची घाटी हे भरून येणार, हे भरलीच राहते पहिले, नंतर हे भरून येणार. त्याच्यासाठी पाणी देणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, खूप गरजेचे आहे. जरी आपला चना फडतुळला असेल, नाही का, खूप फुलं आले असेल, खूप ब्रांचेस आले असेल, तर भरण अवस्था खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपल्या दाण्याचे वजनच नाही वाढले तर कसं ॲव्हरेज येईल, नाही का. बरेचसे शेतकरी मित्रांचे शेवटी जेव्हा हडंब्यातून चना काढतात ना,
तेव्हा त्या मशिनीखाली तुम्हाला बारीक दाणे दिसत असतील, काळपट, पिवळसर आणि लालसर असे दाणे दिसत असतील. ते त्याला ओल कमी पडल्यामुळे ते भरले नाही. ते जर भरले असते, आपल्याला लक्षात येते, हे जर दाणे भरले असते, अजून 10 कट्टे 15 कट्टे निघाले असते. खूप फरक पडतो शेतकरी मित्रांनो. म्हणून एक शेवटचं पाणी द्या, आवश्यकतेनुसार द्या. मी म्हणतो म्हणून देऊच नका, आवश्यकता पडली असं द्या, कारण की हरभरा खूप सेन्सिटिव्ह पीक आहे, नाही का शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो, तुम्ही यावर्षी कोणती व्हेरायटी लावलेली? बरेचसे शेतकरी मित्रांनो अलग अलग व्हेरायटी लावतात, नाही का. सर्व याची प्रचलित आहे आता हे जॅकी 9218 बरेचसे शेतकरी मित्र लावतात आणि नवीन नवीन आता व्हेरायट्या येऊन राहिल्या. तर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची माहिती कशी वाटली, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. काही चुकलं असेल तर सांगा, कारण की आपण शेतकरी आहोत, नाही का. सांगताना थोडंफार चुकी होते, नक्की सांगा काही चुकलं असेल तर. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. तर नवीन शेतकरी असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.